त्यानंतर आले होते मी बाहेर बटर पेपर घेण्यासाठी आले होते. कारण की गावाकडे आता केक बनवायचा प्लॅन आहे. म्हणजे ना असं पण आहे क्रीमचा नाही आहे, आपला साधा केक बनवणार होते. त्यासाठी बटर पेपर घ्यायला आले होते. बरेच दिवस झाले बटर पेपर नव्हताच माझ्याकडे. मग थोडंसंच आहे लांब दुकान. मग तिथेच आले होते. त्यानंतर मी झाले ते रेडी इथं ड्रेस घालून आणि माझी बॅग पण झाली होती. त्यानंतर तिथून काही व्हिडिओ नाही काढले कारण की दीर आले होते न्यायला. मग त्याच्यामुळे ना तिथून डायरेक्ट आम्ही गाडीमध्ये बसून आलो आणि मग हे दोघं झोपले होते. त्याच्यामुळे जांभळे द्यायचं काम चाललं आहे आणि इथं थांबले होते पेट्रोल पंपावरती थांबलो होतो आम्ही. त्यानंतर ना मधले व्हिडिओ नाही काढले कारण की मुलं पण गोंधळ करत होते. मुलं झोपले होते त्याच्यामुळे गाडीतले काही व्हिडिओ काढलेच नाही. मुलं उठल्यानंतर मग व्हिडिओ काढायला चालू केलं. छानपैकी शेत लागलं होतं म्हणजे आमचं गाव जवळ-जवळ आलं होतं. त्याच्यामुळे मस्त असं शेत लागलं ते. किती छान वाटतं ना, मस्त वाटत होतं. शेत-बीत लागलं होतं, थंडगार हवा पण लागत होती आणि मुलं झोपेतून म्हणजे झोपेतून उठलेच होते. त्यानंतर आमची बघा ही नदी होती आणि नदीवरती ना अशी झाडं म्हणजे फुलं पण नाही, मग ते झाडं होते. अशी छोटी-छोटी झाडं असतात ना, इतकी दाट येतात ना, की पूर्ण नदी झाकून जाते. पाणी पूर्ण दिसतच नाहीये. त्यानंतर घरी आल्या-आल्या कपडे चेंज केले, थोडंसं फ्रेश झालं. त्यानंतर ह्या दोघांचं चालू होतं खायचं काम. आईने केलं होतं मटणाची भाजीचा रस्सा पिवळा आणि भात केला होता. त्यानंतर मला बघून आनंद कुठल्या गोष्टी झाला ते तुम्हाला सांगते. हे बघून झालं होतं, इतका आनंद झाला होता ना मला. फुलं बघून ना खूप छान वाटत होतं. त्यानंतर आईने केलं होतं इकडे मटणाची भाजी छानपैकी. चहा ठेवला होता साईडला आणि इकडं मटणाची भाजी होत होती रेडी. आज 31 डिसेंबर निमित्त म्हणू शकता कारण की 31 डिसेंबरच होता आज. त्याच्यामुळे छानपैकी इकडं मटणाची भाजीचा रस्सा केला होता म्हणजे मटणाची भाजी केली होती. चहा माझा झाला होता इथं आईंसाठी आणि माझ्यासाठी केला होता चहा. त्यानंतर वरती केस बांधून घेतले. कारण की फ्रेश झाल्यानंतर आहे ना थोडंसं जरा बरं वाटत होतं. कारण की प्रवास केला थोडा प्रॉपर प्रवास केला ना, तर थोडं डोकं जड येतं. म्हणलं चला चहा घेते पहिल्यांदा तर जरा बरं वाटेल. त्यानंतर मी आणि आईने चहा घेतला छानपैकी बसून बाहेर आणि मला लागली होती भूक कारण की सकाळी मी पण काही खाल्लं नव्हतं. त्याच्यामुळं मग आहे ना चला म्हणलं पुरणाची पोळी आणि चहा खाता येईल. छान लागतं पुरणाची पोळी आणि चहा. भेटू नेक्स्ट